पोलीस अधीक्षकांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मिशन झिरो ड्रग्ज अंतर्गत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना कारवाई करून अंमली पदार्थांचं समूळ उच्चाटन करण्याबाबत आदेश दिलेले होते। या अनुषंगानं रविवारी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यातर्फे तब्बल 5 किलो 600 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आलाय। यामध्ये 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। वाढत्या व्यसनाधीनतेला आळा घालण्यासाठी कोल्हापूर पोलीसतर्फे मिशन झिरो ड्रग्ज अंतर्गत कारवाईमध्ये लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनतर्फे मोठी कारवाई करण्यात आली आहे। गोपनीय माहितीनुसार गुन्ह्यातील नमूद आरोपी नईम उर्फ दस्तगीर पठाण याचे साथीदार गांजा विक्रीकर्ता निमशिरगाव तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर इथं येणार असल्याची माहिती मिळाल्यानं त्या ठिकाणी पोलीस अधिकारी आणि स्टाफ तसंच पोलिसांनी सापळा रचून शमशुद्दीन सरदार बागवान वय वर्षे 40 आणि मदीना अशरफ शेख वर्षे 50 दोघेही राहणार मिरज जिल्हा सांगली ॲक्टिवा मोटरसायकलनं गांजा विक्री करता आले असता त्यांना ताब्यात घेतलंय। त्यांच्याकडून 1,32,600 रुपये किमतीचा 5 किलो 304 ग्रॅम वजनाचा गांजा आणि मोटरसायकल मोबाईल असा एकूण 2,27,600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ही कामगिरी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर, पोलीस उपनिरीक्षक खंडू गायकवाड, पोलीस अंमलदार बाजिद मोमीन, प्रीतम मिठारी, गजानन परेट, मंगेश माने, तानाजी दावणे, कोमल पाटील, अमित पाटील, शिवाजी जाधव यांनी केली आहे।